आज आपण हिवाळा स्पेशल चटकदार चमचमीत हॉटेलसारखा पोटॅटो चिली घरात बनवलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे पोटॅटो चिली करून पहा। पोटॅटो चिली अप्रतिम लागतो। त्यामधले जे पोटॅटो आहे तेही अगदी क्रिस्पी लागतात। अशा प्रकारे तुम्ही चिली करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चिली बनवण्याकरता आपण बटाटे घेतलेले आहेत। बटाटे अशा प्रकारे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत। ते मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण बटाटे जर बाहेर ठेवले तर ते काळे पडतात, त्यामुळे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। चिली बनवण्याकरता आपल्याला बटाटे अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आहे। बटाटे घालूयात। जाड बटाटे आपण कापून घेतलेले आहेत, त्यामुळे 2 ते 3 मिनिटांकरता पाण्यामध्ये उकळू देणार आहोत आणि लगेच काढायचे आहेत। बटाटे आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे, नाहीतर ते चिलीमध्ये बिलकुल चांगले लागणार नाही। तर या ठिकाणी 3 मिनिटांकरता आपण बटाटे छान उकळू दिलेले आहेत। बटाटे काढून घ्यायचे आहेत आणि एका बोलमध्ये काढूयात। बटाट्यांमध्ये काही मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात। 1 चमचा मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा मिरेपूड घालूयात। 1 चमचा धनापूड घालायचे आहे आणि 2 चमचे मैदा घातलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी बिलकुल घालायचं नाहीये, गरज पडली तरच 1 किंवा 2 चमचे पाणी घालायचं आहे। सर्व बटाट्यांना छान मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे। एका साईडला तेलही गरम झालेलं आहे। पोटॅटो छान फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदा तेल गरम झालं की मध्यम आचेवर बटाट्यांना छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी बटाटे छान तळून झालेले आहेत, काढून घेऊयात। तर अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे हे फ्राय करून घेतलेले आहेत। चला मग तर आता चिली बनवायला घेऊ। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचे आहे। खूप सारा बारीक कापून घेतलेला लसूण घालूयात। कांदा घालायचा आहे। कांदा आपण अशा प्रकारे मोठा मोठाच कापून घेणार आहोत आणि कांद्याची प्रत्येक पाकळी ही सेपरेट करून घ्यायची आहे। शिमला मिरची ही मोठी मोठी कापून घ्यायची आहे। बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे आणि 1 मिनिटाकरता छान फ्राय करून घ्यायची आहे आणि अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालूयात आणि मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। आपल्याला ह्या भाज्या पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या। चिली पोटॅटो मध्ये कचवट भाज्या छान लागतात। 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे। भाज्या आपल्या 50% शिजलेल्या आहेत। अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात। अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे। मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे, कारण आपण जे सॉसेस वापरणार आहोत त्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ नाही घातलं तरी चालेल। 1 चमचा व्हिनेगर घालणार आहोत। 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे। 2 चमचे रेड चिली सॉस घालूयात। 1 चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे। मिक्स करून घेऊ आणि 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे। 1 वाटी पाण्यामध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लोअरचं पाणी घालायचं आहे, त्यामुळे ग्रेव्ही अगदी छान आणि दाटसर बनते। ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर फ्राय केलेले पोटॅटो घालायचे आहेत। बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे। मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। सर्व मसाले पोटॅटो मध्ये छान मिक्स झालेले आहेत। अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे। कांद्याची पात घालायची आहे। पांढरे तीळ घालूयात। मिक्स करून घेऊ
आणि पोटॅटो चिली ही गरम गरमच सर्व करायची आहे. तर ह्या ठिकाणी आपली स्टार्टर डिश पोटॅटो चिली घरच्या घरी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही पोटॅटो चिली करून पहा, खूप छान लागते. घरच्या घरी टेस्टी पोटॅटो चिली आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही चिली करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.